उठ, कपडे घाल आणि दार बंद कर. मी निघतोय. आर्यन राजपूतचा थंड आवाज ऐकून ती जागीच स्तब्ध झाली. तुमचं काय म्हणणं आहे? मी या हॉटेलमध्ये कशी राहणार? तिने घाबरून विचारले. तुला इथे थांबायला कोणी सांगितलं? जिथून आली आहेस तिथे परत जा. हे घे, एका रात्रीची किंमत. तिच्यावर काही नोटा फेकत तो तुच्छतेने म्हणाला. हे ऐकून अवंतिकाचं हृदय तुटलं. तुला शुद्ध आहे का? तू माझ्याशी लग्न केलंयस? तिचा आवाज थरथरत होता. आर्यन हलकेच हसला. तुला काय वाटतं? मी तुझ्यासारख्या साध्या मुलीशी लग्न करेन? तू तर फक्त माझा बदला होतीस. जा आणि तुझ्या वडिलांना माझं नाव सांग. त्यांना समजेल. असं म्हणून तो तिला तिथे सोडून निघून गेला. काही महिन्यानंतर आर्यनने त्याच्या डॉक्टर बहिणीला तिच्या क्लिनिकमध्ये भेट दिली. अभिनंदन मिस अवंतिका, अल्ट्रासाऊंडमध्ये बाळ दिसत आहे का? डॉक्टरचे शब्द ऐकून आर्यन जागीच थांबला. आपल्या गाडीत बसलेला आर्यन शहराच्या लखलखत्या दिव्यांमधून आणि गोंगाटातून मार्ग काढत रस्त्याकडे जात होता. संध्याकाळ हळूहळू गडद होत होती. त्याने घड्याळाकडे नजर टाकली. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केले. पण सत्य हे होते की तो असा आव आणत होता तसा तो एकाग्र नव्हता. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती, जे वादळ आता उसळणार होते. त्याची एक चाहूल. शहरातून एका मोठ्या हॉटेलमध्ये कोणीतरी त्याची वाट पाहत होते. त्याला वारंवार मेसेज करून खुणावून बोलावत होते. या विचाराने त्याच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. डोळ्यात एक चमक आली. पण पुढच्या क्षणी ते स्मित नाहीसे झाले, कारण त्याच्या कानात घुमणाऱ्या किंकाळ्यांनी त्याला शांतपणे हसण्यापासून रोखले. ही तुझ्या कृत्याची शिक्षा आहे. अशी शिक्षा जी तू मरेपर्यंत भोगशील. दूरवरून येणाऱ्या त्या जळजळीत आवाजाने जणू त्याच्या मनात ताबा मिळवला होता. हळूहळू त्याचे डोळे लाल होऊ लागले. शिरा फुगल्या आणि त्याच्या मनातील द्वेष अधिक तीव्र झाला. आलिशान हॉटेलसमोर गाडी थांबवेपर्यंत त्याचा चेहरा कठोर झाला होता. गाडीतून उतरताच काही क्षणांपूर्वीचे सर्व काही नाहीसे झाले आणि एक हलकेसे मोहक स्मित हास्य करत तो आत गेला. हॉटेलमधील कर्मचारी त्याला आधीपासूनच ओळखत होते, त्यामुळे त्याचे स्वागत करण्यात आले. तो थेट त्या खोलीत गेला, जी त्याने नुकतीच बुक केली होती. ही विशेष व्यवस्था फक्त आर्यन राजपूतसाठीच असल्याने मॅनेजर स्वतः त्याला त्याच्या खोलीपर्यंत सोडायला आले होते. त्याने दार उघडून आत प्रवेश करताच पलंगावर बसलेली अवंतिका चिंतेने किंचित वर पाहू लागली. आर्यन क्षणभर थांबला. त्याच्यासमोर बसलेली अवंतिका इतकी सुंदर दिसत होती की तिच्यावरून नजर हटवणे त्याला कठीण जात होते. सुंदर कपडे, व्यवस्थित मेकअप आणि निरागस चेहरा, या सगळ्यामुळे ती अधिकच खास वाटत होती. ब्युटिशियनने नुकतेच तिला तयार केले होते आणि तेव्हापासून ती आर्यनची वाट पाहत होती. यातून तिचे हृदय धडधडत होते. तिच्या डोळ्यात भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती. पण आर्यनला समोर पाहताच तिचे हृदय थोडे शांत झाले. तिच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले, पण तिने नजर चुकवून ते लपवले. संध्याकाळ गडद होत होती आणि तिला वाटत होते की भीतीने तिचे हृदय कोणत्या क्षणी थांबेल. आयुष्यात पहिल्यांदाच तिने एका पुरुषावर विश्वास ठेवला होता आणि जर त्याने तिला आज असे सोडून दिले असते तर ती पूर्णपणे खचून गेली असती. पण यानंतर अवंतिकाचं काय होणार होतं हे कल्पनेपलीकडचं होतं. फक्त फरक इतकाच होता की तिला रस्त्यावर सोडून जाण्याऐवजी आर्यन राजपूत तिच्या समोर उभा होता. आपल्या बोटांनी हळुवारपणे तिची हनुवटीवर उचलत तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, तू इतकी सुंदर आहेस याची मला कल्पनाच नव्हती. त्याचा तो संत, भारदस्त आवाज ऐकून अवंतिकाच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले. आर्यन तिच्या हसण्याकडे पाहत होता, तर जणू काही तो त्यात पूर्णपणे हरवून गेला होता. त्याने तिला हळुवारपणे आपल्याकडे वळवले आणि तिच्या लांब केसांना स्पर्श करू लागला. तिच्या केसांच्या सुगंधाने तो आणखीनच बेभान होत होता. त्याची नजर हळूहळू तिच्या डोळ्यांवरून तिच्या ओठांवर, मग तिच्या गालावरच्या लहानशा तिळावर गेली. यामुळे अवंतिकाला थोडी भीती वाटली. तिचे हृदय धडधडत होते आणि ते स्वाभाविकच होते. जेव्हा कोणी इतक्या निर्धास्तपणे आपल्याकडे पाहते तेव्हा कोण स्वतःला आवरू शकेन? तिचा श्वास जलद झाला आणि ती आपोआप 2 पावले मागे सरकली. ती घाबरली होती. लग्न कधी होणार आहे? तिच्या प्रश्नाने आर्यन क्षणभर चकित झाला, पण मग तो किंचित हसला आणि म्हणाला, लग्न लवकरच होणार आहे. मग तुला घाबरण्याची गरज नाही. त्याने तिच्या मानेवरून केस बाजूला सारले आणि तो हसला. अवंतिकानेही चेहऱ्यावर एक हलकेसे हसू आणलं. लग्नानंतर तुम्ही मला घरी सोडणार ना? तिने निरागसपणे विचारले, पण आर्यनने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. लग्नानंतर मी जे काही तुझ्यासोबत करीन ते तुला सहन होईल की नाही हे तू विचारायला हवंस. अवंतिकाला त्याचं बोलणं कळत नव्हतं. ती फक्त शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली. लग्नानंतर तो तिला घरी सोडेल या विश्वासाने ती इथे आली होती. पण आर्यनची तिच्याशी वारंवार होणारी जवळीक आणि
आणि त्यांचं बोलणं तिला थोडं विचित्र वाटत होतं. हा निव्वळ एक तिचा भास आहे की खरं हे आंधळं प्रेम होतं म्हणून हे तिला कळतच नव्हतं. तेवढ्यातच दारावर थाप पडली आणि वकील 2-3 जणांसोबत आत आला. आर्यनने आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होती. त्याला आपले हेतू इतक्या सहजपणे उघड होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे आपल्या प्लॅनिंगनुसार सर्व काही ठरवून आर्यन राजपूत इथे सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवून होता. लोक आत येताच अवंतिका शर्माने पटकन आपला दुपट्टा नीट केला आणि ती खाली बसली. आर्यन तिच्या बाजूला येऊन बसला. ठरल्याप्रमाणे वकिलाने लग्नाचे विधी सुरू केले आणि अवंतिकाच्या डोळ्यात पाणी आले. तिचे हात प्रचंड थरथरत होते, कारण आज ती केवळ एक नवीन नातं जोडत नव्हती, तर अनेक जुने नाते मागे सोडत होती. ती नाती चांगली असोत वा वाईट, तिच्या बालपणापासून तिच्यासोबतच होती. ती त्यांच्यातच मोठी झाली होती आणि या प्रसंगी त्यांचे असणे आवश्यक होते. तिने अशा माणसावर विश्वास ठेवला होता, जो तिच्यावर प्रेम करतो असे म्हणत होता, जो आपल्या चांगल्या प्रतिमेसाठी ओळखला जात होता आणि तिला खात्री होती की तिचे वडीलसुद्धा तिचा हा निर्णय स्वीकारतील. जेव्हा वकिलाने तिची संमती मागितली तेव्हा तिने थरथरत्या हातांनी होकारार्थी मान हलवली. थरथरत्या हातांनी सही करून तिने आपले सर्व हक्क या माणसाकडे हस्तांतरित केले, जो आता तिच्या आयुष्याचा एकमेव मालक बनला होता. थोड्या वेळाने सर्वजण आर्यनचे अभिनंदन करत खोलीतून बाहेर पडले आणि ती उत्सुकतेने त्यांच्याकडे गेली. चल, मला घरी सोड. तिचे हात अजूनही थरथरत होते तेव्हा आर्यनने तिचे कंबर पकडून तिला जवळ ओढले. आपल्या लग्नाबद्दल तुला खूप खूप अभिनंदन माझ्या प्रिये, आणि घरीही घेऊन जाईन, तो हसून म्हणाला. ते इतके जवळ उभे होते की त्यांना एकमेकांच्या हृदयांचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते आणि त्यांच्या श्वासांची ऊब एकमेकांना स्पर्श करत होती. हळूहळू आर्यन राजपूत तिच्या आणखी जवळ आला आणि त्याने तिच्या ओठांचे चुंबन घेतले. अवंतिका पूर्णपणे लाजून त्याच्याकडे एकटक पाहू लागली. आर्यनने हलकेच हसून तिच्या हनुवटीला स्पर्श केला आणि म्हणाला की लग्नानंतर नवरा बायकोमध्ये हे सामान्य आहे आणि आता तुलाही तो हक्क आहे. यामुळे अवंतिका आणखीनच गोंधळली. तिने नजर खाली झुकवली आणि आपल्या कपड्यांकडे पाहत हळू म्हणाली, मी कपडे बदलते, मग आपल्याला घरी जायला हवं. तिथे सगळ्यांनाच अवघडल्यासारखं वाटेल. खरं तर ही ठरलेली व्यवस्था होती, पण आता आर्यनचा हेतू बदलला होता. तो लगेच म्हणाला, आज रात्री इथेच थांब, मी तुला उद्या घरी सोडेन. मी तसंही 3 दिवसांसाठी खोली बुक केली आहे, त्यामुळे माझ्या बायकोसोबत वेळ घालवण्याचा मला हक्क आहे. अवंतिकाने घाबरून त्याचा हात आपल्या छातीवरून दूर ढकलत म्हटले, बाबा याला कधीच हो म्हणणार नाहीत. आमच्या घरात मुलीने रात्री बाहेर थांबण्यास परवानगी नाही. आर्यनने तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला मध्येच थांबवले आणि म्हणाला, आईवडिलांच्या संमतीशिवाय लग्न करणे हे सुद्धा चुकीचे आहे आणि तू ते आधीच केले आहेस. तो गंमत करत आहे की आणखी काही, हे कळेनासे झाल्याने अवंतिका काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहत राहिली, पण तिच्या मनात एक विचित्र भीती वाटू लागली. त्या क्षणी आर्यनने तिला स्वतःकडे ओढले आणि तिच्या परवानगीशिवाय तिला अधिक जवळ खेचू लागला. अवंतिका पूर्णपणे घाबरली होती. तिचे हात नकळतपणे त्याचा शर्ट घट्ट पकडत होते. ती या गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हती. आर्यनने तिला आपल्या बाहूंमध्ये उचलले आणि पलंगावर नेले आणि ती धक्का आणि भीतीने त्याच्याकडे पाहत राहिली. ती घाबरून पुटपुटली, आर्यन प्लीज, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. तिला शांत केले आणि आपली इच्छा पूर्ण करण्याच्या निश्चयाने त्याने हळूहळू तिचे दागिने काढायला सुरुवात केली. तो म्हणत होता की तो या क्षणांची खूप दिवसांपासून वाट पाहत होता. आता तो तिला पूर्णपणे आपली बनवेन आणि त्यानंतर तिला वाटेल की ती या जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे. पण त्याच्या स्पर्शात प्रेम नव्हते, उलट काहीतरी वेगळंच होतं आणि त्या भावनेने अवंतिकाच्या मनात भीती भरली. ती एक विचित्र उत्कटता होती, एक अशी तीव्रता जी तिला आतून पोखरून टाकत होती. तिला दिलासा देण्याऐवजी त्याचा स्पर्श अवंतिकाला आणखीनच अंकुचन पावायला भाग पाडत होता. तो हळूहळू तिच्या अस्तित्वात झिरपत होता आणि अवंतिका रडत सुटकेसाठी यातना करत होती. शांत हो, प्रत्येक मुलीला हे सहन करावंच लागतं, तो म्हणाला, जणू काही तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रत्यक्षात ती आणखीनच घाबरली. त्याच्या मिठीत अडकलेली अवंतिका असहाय्यपणे रडत होती. तिच्या मानेवरच्या लाल खुणांवरून हे सगळं किती कठीण आहे हे स्पष्ट होत होतं. तिच्या ओठांचे फाटलेले कोपरे आणि तिचे तुटलेले हृदय सगळं छिन्न विछिन्न झालं होतं. तिने तिच्या शेजारी झोपलेल्या आर्यन राजपूतकडे एक नजर टाकली आणि मग गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून रडू लागली. तिला आता स्पष्टपणे समजलं होतं की हे प्रेम नव्हतं, हा राग होता, तिच्यावर कोसळणारा द्वेष होता. तिने स्वतःला सावरत डोळे मिटले. तिचं हृदय भयभीत तुटलेलं होतं,
पण तरीही खूप काही शिल्लक होतं. रडत रडत ती कधी झोपी गेली हे तिला कळले सुद्धा नाही. झोपेतही ती स्वतःला सावरत राहिली आणि कदाचित आर्यनचे तिच्यावर प्रेम असावे, कारण त्याने तिला मिळवण्यासाठी खूप काही केले होते. तो तिला सहज सोडू जाऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीतरी तिचा हात पकडून तिला जागं केलं. तिने पटकन डोळे उघडले. क्षणभर ती गोंधळली, पण जेव्हा तिने आर्यनला समोर उभे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले. शुभ सकाळ. रात्र खूप छान होती, पण इतकी नाही की सकाळी तू ती विसरून जाशील, तो एका विचित्र स्वरात म्हणाला. तो छान तयार होऊन उभा होता. अवंतिकाने काही वेळ त्याच्याकडे पाहिले, मग हळूच उठून बसली. शुभ सकाळ, ती हळू आवाजात म्हणाली. आर्यनने तिचा हात धरला आणि तिला पलंगावरून उठवून उभे केले. वाटतंय की सुंदर रात्र संपली आहे, आता वास्तवात परत ये, तो म्हणाला. अवंतिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. हे काय आहे आर्यन? यावेळी त्याचा आवाज थोडा कठोर झाला. जेव्हा अवंतिकाने आर्यन राजपूतकडे पाहिले तेव्हा तो तिच्याकडे उपहासात्मक हास्याने पाहत होता. काही क्षणांपूर्वी त्याच्या उपस्थितीने तिला दिलासा मिळत होता, पण आता तोच माणूस तिच्या मनात भीती निर्माण करत होता. तुमचं काय म्हणणं आहे? अवंतिकाने घाबरून विचारलं. आर्यन हसला. आता तू मला विचारणार आहेस की मी तुझ्याशी कसं बोलावं? हाच तो माणूस होता, ज्या माणसाच्या शब्दांनी एकेकाळी तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. तोच आता तिचे हृदय थरथर कापायला लावत होता. तिच्या मनात एक विचित्र भीती पसरू लागली. आर्यन, प्लीज, तू मला घाबरवतो आहेस. तिचा आवाज अडखळला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आर्यन 2 पावले मागे सरकला. मी निघतोय, म्हणजे तू घाबरणार नाहीस. तू सुद्धा इथून निघून जा. अवंतिका जागेवरच खिळून उभी राहिली. तुमचे काय म्हणणे आहे? तुम्ही माझ्यासोबत याल? आपण माझ्या घरच्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगू? तिच्या आवाजात भीती, दुःख, आशा होती. आर्यनचा चेहरा कठोर झाला. मी तुझ्या शरीरावर, तुझ्या मानेवर, अगदी तुझ्या आत्म्यावरही अशा खुणा सोडल्या आहेत की तुला त्यांना काहीही सांगण्याची गरज भासणार नाही. तू रात्रभर कुणासोबत होतीस हे सर्वांना कळेल. त्याचे शब्द विषासारखे होते. अवंतिकाला वाटले की जणू तिचा आधारच नाहीसा झाला आहे. ती भिंतीला टेकली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तुम्ही मस्करी करताय नाही का? तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. आर्यन हसलाही नाही. त्याचा चेहरा दगडासारखा कठोर होता. जो चेहरा तिला एकेकाळी सर्वात सुंदर वाटत होता तोच आता तिला भयावह वाटू लागला. हा काही विनोद नाही आणि आपलं असं काही नातं नाही की मी तुझ्याशी विनोद करेल. माझं काम झालंय, आता तू निघ, तो निर्दयीपणे म्हणाला. जणू काही कोणाच्या आयुष्याशी खेळणं त्याच्यासाठी काहीच नव्हतं. अशा थाटात तो बोलत होता. जो माणूस कालपर्यंत तिच्यासाठी वेडा होता, तो आज तिला नाकारत होता. अवंतिकाचं हृदय तुटलं होतं. तुम्ही इतके नीच व्यक्ती असाल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी माझ्या आयुष्यात इतक्या नीच विचारसरणीचा माणूस कधीच पाहिला नाही. डोळे लाल करून ती रागाने ओरडली. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आर्यन राजपूतने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली. तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त तिच्या हनुवटीपर्यंत वाहू लागले. एका क्षणात तिचं मन सुन्न झालं आणि ती जमिनीवर कोसळून रडू लागली. आर्यन रागाने म्हणाला, खबरदार, जर तू माझ्या विरुद्ध एक शब्द जरी बोललीस, तुला कळत नाही का की मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन? मग तो उपहासाने म्हणाला, आणि तू प्रतिष्ठेबद्दल बोलतेस? तुझे वडीलही काही कमी नाहीत. जाऊन त्यांना विचार, ते तुला स्वतःच सांगतील. हा आर्यन राजपूत कोण आहे, ज्याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं? अवंतिकाला विश्वासच बसत नव्हता की तो इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो. एका निष्पाप मुलीवर सूड घेण्यासाठी तो लग्नासारख्या नात्याची थट्टा करण्या इतका खालच्या पातळीला जाईल. तो प्रेमाच्या नावाखाली कलंक लावेल आणि तिच्या चेहऱ्यावरून निरागसता हिरावून घेईल, जेणेकरून ती आयुष्यभर प्रेमाला घाबरून राहील. पण त्याने हे सर्व आधीच करून ठेवले होते. आर्यन दरवाजाकडे जाऊ लागताच अवंतिका धावत आली आणि तिने त्याच्या पायांना मिठी मारली. कृपया माझं ऐका. मला असं सोडून जाऊ नका. माझे घरचे मला मारून टाकतील. निदान मला बाहेर पडण्याचा मार्ग तरी सांगा. मी तुमचं काय वाईट केलं आहे? तिने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आर्यन मागे वळून न पाहताच दरवाजातून बाहेर निघून गेला. त्याने तिचे ऐकले नाही. तिच्या किंचाळ्यांना त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अवंतिका पूर्णपणे खचून गेली होती. तिला स्वतःला शिक्षा द्यावीशी वाटत होती, आत्महत्या करावीशी वाटत होती, जेणेकरून तिला पुन्हा कधीही कोणाला सामोरे जावे लागणार नाही. तिला वाटत होते की जणू काही पृथ्वी दुभंगेल आणि ती तिच्यात गडप होईल. पण तिच्या आयुष्यावर लागलेला तो डाग तिला सहन करावाच लागणार होता. ज्या प्रेमासाठी ती इथपर्यंत आली होती आणि आता तिला त्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागणार होते. ती रडून रडून थकली होती, पण तिला कुठेही दिलासा मिळत नव्हता. कोणतीही जागा नव्हती, कोणतीही व्यक्ती नव्हती. या जगात आता तिचं कोणीच उरलं नव्हतं आणि या सगळ्याला कारण होतं आर्यन राजपूत.
ती महागडी खोली ज्यात राहणं तिला परवडत नव्हतं आता एक ओझं बनली होती. दुपारपर्यंत ती हॉटेलमधून बाहेर पडली. बाहेरचं जग एखाद्या आगीसारखं होतं. कालपर्यंत सगळं काही इतकं सुंदर होतं आणि आज त्याच गोष्टी तिला बोचत होत्या. जणू काही प्रत्येक आठवण तिच्या आत्म्याला घाव करत होती. तिला असं वाटत होतं की जणू तिने आपलं भान गमावलं आहे. जणू ती अशा तुरुंगात अडकली आहे जिथून सुटका अशक्य आहे. घरच्या दारापर्यंत पोहोचेपर्यंत तिला असं वाटत होतं की जणू तिने कित्येक शतक प्रवास केला आहे. थरथरत्या हातांनी तिने आपला दुपट्टा सावरला. तिच्या आयुष्यावर लागलेले डाग पुसले जाऊ शकत नव्हते, पण आता तिच्यासमोर दुसरं कोणीही नव्हतं. सुटकेचा कोणताही मार्ग नव्हता. तिला कोणत्याही परिस्थितीत या अग्निदिव्याला सामोरे जावेच लागणार होते. तिच्या वहिनीने दार उघडले. तिची अवस्था पाहून ती सुरुवातीला थक्क झाली. मग तिने तिचा हात पकडून तिला आत ओढले आणि तिच्या भावांना मोठ्याने हाक मारू लागली. अवंतिका डोळ्यात अश्रू आणून शिवम आणि विकासला बाहेर येताना पाहत होती. तिला पाहताच ते जणू दगडासारखे गोठून गेले होते. त्या क्षणी तिचे वडील जगदीश शर्मा पूर्णपणे पराभूत झाल्यासारखे गुडघ्यांवर कोसळले. अवंतिकाकडे जगदीशकडे धावत जाण्याशिवाय मार्गच नव्हता. पण त्याने तिला दूर ढकलले. बाबा मला माफ करा. बाबा, भाऊ, माझ्याकडून एक भयंकर चूक झाली. मला माफ करा. ती रडत आणि गयावया करत म्हणाली. तिच्या रडण्याचा आवाज अंगणात घुमत होता. पण तिथे कोणीही तिला माफ करायला तयारच नव्हते. शिवम आणि विकासने तिला इतके मारले की ती जमिनीवर बेशुद्ध पडली. जगदीश शर्मा, ज्याने तिच्यावर मुलीसारखे कधीही प्रेम केले नव्हते, तो आता स्वतःच्या नाशासाठी तिलाच दोष देत होता. तिला मारून टाकले असते तर बरे झाले असते. ती जिथे कुठे जाईन तिथे आपली प्रतिष्ठा डागाळेल. सांग, तो कोण होता? तू किती पैसे घेतलेत किंवा कोणासोबत पळून गेली होतीस? त्याने तिचा चेहरा पकडत विचारले, जो जखमांमुळे आधीच निळा पडला होता. अवंतिका रडत म्हणाली, नाही, मी स्वतःला कोणालाही विकले नाही. मी त्याच्याशी लग्न केले. तो माझा नवरा आहे. पण तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच मारहाण पुन्हा सुरू झाली. तिने दिवसभर ते सहन केले. तिला समजत नव्हते की जर ती इथेच राहिली तर तिचा मृत्यू होईल, कारण तिला कोणीही माफ करणार नाही. आतापर्यंत तिच्या भावाने आणि वडिलांनी तिला मारले असते, पण कदाचित शेजारच्यांनाही हे कळल्यामुळे ते थांबले होते. त्यांनाही हे समजले होते की जरी त्यांनी तिला मारून पुरले तरी त्यांचे स्वतःचे आयुष्य देखील उद्ध्वस्त होईल. म्हणून त्यांनी तिला एका जुन्या अस्वच्छ खोलीत कोंडून बाहेरून दाराला कडी लावली. तिला जिवंत ठेवण्यासाठी फक्त संध्याकाळी थोडेसे अन्न दिले जात होते. त्यामुळे ती तिथे भूक आणि तहानेने मेली असती. तिची वहिनी जणू सूड घेत होती. खरे तर तिने अवंतिकाशी असलेले तिचे नाते आधीच तोडले होते. तिने तिचा हात तिच्या भावासाठी मागितला होता, पण आर्यन राजपूतच्या प्रेमात आंधळी झाल्यामुळे अवंतिकाने सरळ नकार दिला होता. आता आर्यनचे सत्य उघडकीस आल्याने कुटुंब एक एक करून हिशोब चुकता करत होते. केवळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अवंतिका पळून जाण्याची ही दुसरी वेळ होती. त्या रात्री तिने कशीबशी आपल्या खोलीचे कुलूप उघडले आणि शांतपणे अंगणात गेली. ती इतके टोकाचे पाऊल उचलेल अशी कोणालाही शंका नव्हती. कारण सर्वांनाच वाटत होते की तिला जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नाही. पण ती तिच्या नातेवाईकांना चांगलेच ओळखत होती. एकतर ती कोणत्या तरी पंचायतीच्या अत्याचारांची बळी ठरेल किंवा तिचे स्वतःचे वडील आणि भाऊ तिला ठार मारतील. होय, जर आर्यन तिच्या पाठीशी उभा राहिला असता तर कोणीही तिला इजा करू शकले नसते. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली, जिथे तिचे सामान ठेवले होते. तिथे तिचा बंद असलेला मोबाईल फोन पडलेला होता, जो त्या दिवशी चुकून कपाटातच राहिला होता. हा मोबाईलही तिला आर्यननेच दिला होता. कदाचित आज तो तिच्यासाठी उपयोगी पडावा असेच नियतीला अपेक्षित होते. तिने फोन उचलला, मग आपल्या खांद्यावर एक शाल घेतली. तिने तिच्या आईने दिलेली अंगठी घातली. एक शेवटची आठवण, आपल्या हक्कासाठी लढण्याचा शेवटचा आधार. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी काय केले? त्यांनी तिला शोध घेतला किंवा त्यांना काय वाटले हे तिला माहीत नव्हते. पण त्या रात्री ती अडखळत आणि पडत गावातून बाहेर पडली आणि सकाळपर्यंत शहरात पोहोचली. तिच्याकडे राहायला जागा नव्हती आणि कोणाचा आधार देखील नव्हता. फक्त एकच आशा होती, ज्या हॉटेलमध्ये आर्यनने तिच्याशी लग्न केले होते तिथे 3 दिवसांसाठी एक खोली आरक्षित झाली होती. जर तिला तिथे राहायला परवानगी मिळाली नाही तर ती आर्यनबद्दल काहीतरी शोधून काढणारच होती. तिला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यापर्यंत पोचायचेच होते. आपले हक्क मिळवण्यासाठी भीक मागावी लागली, आर्जव करावा लागला किंवा त्याची कॉलर पकडावी लागली तरी ती मागे हटणार नव्हती. आयुष्याने तिला त्याचे सर्वात कठोर सत्य दाखवले होते. त्यापूर्वी तिला इतके एकटे आणि असहाय्य कधीही वाटले नव्हते. तापाने तळतळणारे शरीर, अनेक दिवसांनी उपासमार आणि
खचलेले मन, तिच्याकडे कोणतेही आशा उरली नव्हती, आधारासाठी कोणीही नव्हते. खूप प्रयत्नानंतर ती त्याच हॉटेलमध्ये पोहोचली. तिने सर्वात आधी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी बोलून मॅनेजरला सांगितले की आर्यन राजपूतने तिच्याशी लग्न केले आहे. तो तिच्यासोबत त्याच खोलीत रात्रभर राहिला होता आणि तो तिचा नवरा आहे. पण त्या मध्यमवयीन मॅनेजरने तिचे ऐकण्यास नकार दिला. तो स्पष्टपणे म्हणाला, बघा, तो शहरातील एक मोठा व्यावसायिक आहे. मी त्याच्याविरुद्ध असे काहीही बोलू शकत नाही ज्यामुळे माझ्या हॉटेलची बदनामी होईल. हो, तो इथे नेहमी येतो. जेव्हा कधी तो शहरात असतो तेव्हा तो आमच्या हॉटेलमध्येच राहतो. अवंतिका रडली. मी खरं सांगते काका, देवाशपथ, मी खोटं बोलत नाहीये. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. कृपया माझा आर्यनशी संपर्क करून द्या. पण सत्य हे होते की आर्यनने तिला सर्वत्र टाळले होते. जणू काही त्याने तिला कायमचेच सोडून दिले होते आणि अंधारात ढकललेले होते. मॅनेजर समोर हात जोडून उभी असलेली ती इतकी असहाय्य दिसत होती की तो काही वेळ तिच्याकडे पाहतच राहिला. मग तो म्हणाला, मी फक्त तुम्हाला त्याच्या बहिणीकडे पाठवू शकतो. डॉक्टर अदिती राजपूत सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत. मला यापेक्षा जास्त काही माहीत नाही. यापुढे मी कोणतीही मदत किंवा माहिती देऊ शकत नाही. ती गप्पपणे मागे वळली आणि हॉटेल बाहेर जाऊन बसली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहत होती. जणू काही ती स्वतःच्याच असहाय्यतेचा देखावा पाहत होती. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होता. तिच्या दुर्दशेची कोणालाही पर्वा नव्हती. दरम्यान आर्यन राजपूतने आपला जुना सूड पूर्ण केला होता. त्याने एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. तिच्या वडिलांचे त्याचे खूप दिवसांपासूनचे वैर होते. 6 महिन्यापूर्वी जेव्हा तो परदेशातून भारतात परतला तेव्हा त्याने जगदीश शर्माबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. जगदीश त्याच्यासाठी काहीच नव्हता. तो त्याला एका क्षणात मारू शकला असता, पण त्याला जगदीशला नाही, तर त्याची प्रतिष्ठा नष्ट करायची होती, जेणेकरून त्याला आयुष्यभर लोकांमध्ये अपमानित व्हावे लागेल. म्हणून त्याने शहरातील विद्यापीठात शिकणाऱ्या त्याची मुलगी अवंतिका हिच्याबद्दल ही संपूर्ण माहिती गोळा केली आणि मग एके दिवशी विद्यापीठाच्या गेटवर त्याने तिला पहिल्यांदा पाहिले आणि क्षणभर तो थिजून गेला. अर्थातच ती खूप निरागस आणि सुंदर होती. साधारण 19 वर्षाची अवंतिका शर्मा पांढरा दुपट्टा घेऊन, चेहऱ्यावर हलकेसे स्मित हास्य घेऊन आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर पडली आणि बसची वाट पाहू लागली. तेवढ्यात आर्यन राजपूत आपल्या गाडीतून उतरला आणि पहिल्यांदाच तिच्यासमोर उभा राहिला. अवंतिकाचे डोळे आश्चर्याने भरले होते. तो म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू गाडीत येऊन माझं ऐकशील का? हे ऐकून अवंतिका आधी आश्चर्य वाटले. मग तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे राग दिसू लागला. ती रागाने म्हणाली, तू कोण आहेस की तुझं ऐकण्यासाठी मी तुझ्या गाडीत बसावं? आर्यन तिच्या समोर असा उभा होता जणू त्याला आदेश देण्याची सवयच होती. पण अवंतिकाचे धैर्य पाहून तो थोडा प्रभावितही झाला. तो हलकेच हसला आणि म्हणाला, मला तुझंच समज. त्याच्या या कृत्याने अवंतिकाने क्षणभर आपली नजर खाली झुकवली, पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत ती म्हणाली, इथून निघून जा. मला त्रास देऊ नकोस. तिच्या आवाजात भीतीची छटा होती. त्या दिवशीची बैठक जरी छोटी होती, पण त्यानंतर आर्यन तिला सगळीकडे पाहू लागला. अधूनमधून तिच्याकडे येऊन आपलं प्रेम व्यक्त करू लागला. अवंतिका अशा वयात होती जिथे मन सहज विश्वास ठेवतं आणि आर्यनसारख्या देखण्या मुलाला पाहून तिला खात्री पटली की तो खराच आहे. त्याच्या आत किती अंधार दडलेला आहे हे तिला माहीत नव्हतं. एका प्रतिष्ठित घराण्याचा एकुलता एक मुलगा आणि 6 बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या आर्यनने तिला पहिल्यांदा एका कॅफेमध्ये भेटायला बोलावले आणि जेव्हा अवंतिका तिथे पोहोचली तेव्हा त्याने हळुवारपणे तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? तिला लग्नाची मागणी घालण्याची ही पहिलीच वेळ होती. नाहीतर तिला फक्त वेळ घालवणाऱ्या पुरुषांची चांगलीच कल्पना होती. अवंतिका शांतपणे पण स्पष्टपणे म्हणाली, मी एका गरीब घरातील मुलगी आहे. आपली जोडी जमणार नाही. कृपया कृपया तुम्ही तुमच्या मार्गी आणि मी माझ्या मार्गी गेलेलेच बरे. तिने कोणताही संकोच न बाळगता सत्य सांगितले, कारण तिला खोटं कसं बोलावं हे माहीतच नव्हतं. तो फक्त हसला आणि शांतपणे म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि प्रेमाला दर्जा किंवा समानता दिसत नाही. प्रेम हे एक सगळं मनापासून घडतं आणि माझ्या हृदयाने तुला निवडला आहे. त्याचे शब्द इतके भव्य आणि गोड होते की कोणीही सहज त्याच्यावर विश्वास ठेवू शकले असते आणि अवंतिकानेही तेच केले. मग ते फोनवर बोलू लागले, रात्रभर स्वप्नांप्रमाणे हळुवार आवाजात. पण या काळातही आर्यनने कधीही कोणतीही मर्यादा ओलांडली नाही, ज्यामुळे अवंतिकाचा विश्वास अधिकच दृढ झाला. सुमारे 1 महिन्यात त्याने अवंतिकाला त्याच्याशी लग्न करण्यासाठी पटवले आणि लग्नानंतर तो स्वतः तिच्या घरच्यांना सगळं काही सांगेल असे वचन दिले. अवंतिकाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, पण लग्नानंतर जे घडले त्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. आजही तिला आश्चर्य वाटले की तिने असा कोणता गुन्हा केला होता ज्यासाठी तिला इतकी भयंकर शिक्षा मिळाली. दरम्यान आर्यन आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून चंद्राकडे पाहत होता. ती एकच रात्र होती जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त झाले आणि त्याने ते स्वतःच्या हातांनी उद्ध्वस्त केले.
काही काळापूर्वीपर्यंत अवंतिका एका वधूप्रमाणे त्याच्या बाजूला बसली होती. आपले सर्व हक्क त्याला सोपवत होती. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होती आणि आणि मग त्याने तेच केले जे त्याला नेहमी करायचे होते. त्याने हे आधीच ठरवले होते. पण मग त्याच्या मनात एक विचित्र पश्चातापाची भावना निर्माण होऊ लागली, ज्याकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. तो निघून गेल्यावर अवंतिका कुठे गेली होती किंवा तिचे काय झाले होते हे त्याला माहीत नव्हते. पण 2 दिवसानंतर तो परदेशात गेला. तिथे त्याची 2 आठवड्यांची बैठक होती आणि त्यानंतरही त्याला हवे असते तर तो अवंतिकाबद्दल अधिक माहिती मिळवू शकला असता. तू जगदीश शर्माची मुलगी नसतीस तर बरं झालं असतं, किंवा आपली भेट वेगळ्या परिस्थितीत झाली असती तर. आर्यन राजपूतच्या काळजात धस्स झाले, पण त्याने पटकन डोके हलवून ती भावना दाबून टाकली. त्याच्यासाठी अवंतिका त्याची पत्नी आहे आणि त्याला पाहिजे तेव्हा तो तिला परत आणू शकतो, हे ज्ञानच महत्त्वाचे होते. तिच्या वडिलांना त्रास देण्यासाठी तो तिला शिक्षा देत होता. पण त्याच्या हे लक्षात आले नाही की त्याच्या या निर्णयाने अवंतिकाला अशा नरकात ढकलले होते जिथून सुटका होणे कठीण होते. दरम्यान खूप भटकंती आणि चौकशीनंतर अवंतिका अखेरीस डॉक्टर अदिती राजपूत समोर उभी राहिली. ती सुंदर आणि हुशार डॉक्टर अवंतिकाच्या स्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण करत होती. अवंतिकाने तिच्याकडे पाहण्याचे धाडस केले, पण तिच्या मनात नेमके काय आले आहे हे ती सांगू शकली नाही. शेवटी ती कुजबुजली, "मला इथे नोकरी द्या, कृपया." अदितीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, "आधी मला तुझ्या कुटुंबाबद्दल सांग. अशा प्रकारे एकटीने नोकरी मागायला येणे थोडे विचित्र वाटते." अवंतिका पटकन पुढे म्हणाली, "डॉक्टर, मी तुम्हाला खात्री देते की मी एक प्रतिष्ठित मुलगी आहे. मी तुमचे काम पूर्ण मनाने आणि लक्षपूर्वक करीन आणि मी तुम्हाला तक्रार करण्याची कधीही संधी देणार नाही. फक्त मला राहायला जागा आणि दिवसातून 2 वेळचे जेवण द्या." तिचे शब्द आणि तिची अवस्था या दोन्ही गोष्टींनी अवंतिकाचे मन हेलावले. ती सुद्धा एक स्त्रीच होती आणि अशा अवस्थेत एका मुलीला एकटे सोडणे तिच्या आवाक्याबाहेरचे होते. म्हणून तिने अवंतिकाला आपल्या जवळ ठेवले. अवंतिकाकडे तिचा मोबाईल फोनही होता, ज्यात आर्यन राजपूत सोबतचे तिचे सर्व चॅट्स आणि सत्य सिद्ध करू शकणारे पुरावे होते. पण आता ती इतकी घाबरली होती की काहीही करण्याचे धाडस तिच्यात नव्हते. जेव्हा एखादी स्त्री वारंवार अडखळते तेव्हा तिचा स्वतःवरील आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आता तिला आधार द्यायला, तिच्या पाठीशी उभे राहायला कोणीही उरले नव्हते. हळूहळू तिला अशक्त वाटू लागले होते आणि एक अशी वेळ आली की पूर्णपणे शांत राहणेच उत्तम आहे असे तिने ठरवले. आता तिला फक्त एकच भीती वाटत होती की आर्यन राजपूत तिला कधीही पुन्हा नाकारेल. तो अजून तिला शोधायला आला नव्हता आणि तिची खात्री पटली होती की तो हे लग्नही कधीही स्वीकारणार नाही आणि तिला पत्नी म्हणूनही स्वीकारणार नाही. उलट तो तिला फक्त अधिक दुःखच देईल. ती डॉक्टर अदिती राजपूत सोबत आदराने राहत होती, पण तिच्या मनात एक आगही पेटली होती. आर्यनचे सत्य सर्वांसमोर उघड करण्याच्या दिवसाची वाट पाहत ती तळमळत होती. एकेकाळी तिचे त्याच्यावर इतके जीवापाड प्रेम होते की जर तिला ते प्रेम व्यक्त करायला सांगितले असते तर कदाचित तिला शब्दच सापडले नसते. पण आता त्या प्रेमाचे इतके तीव्र द्वेषामध्ये रूपांतर झालं होतं की तिला त्याचे नावसुद्धा ऐकायला आवडत नव्हतं. काही दिवसातच आधी तिच्या लक्षात आलं की अवंतिका एक शांत, साधी आणि आत्मकेंद्रित मुलगी होती. ती कोणाशीही फारसं बोलत नसे, फक्त आपलं काम करून शांतपणे आपल्या खोलीत जाऊन राहत असे. तिचा चेहरा फिका पडला होता आणि तिच्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळावरून हे स्पष्ट दिसत होते की ती कोणत्या तरी खोल वेदनांतून गेली होती. डॉक्टर अदितीने तिला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला, कारण ती खूप हळव्या मनाची व्यक्ती होती. ती स्त्रीरोग तज्ज्ञ होती आणि हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर समीर मेहरा यांच्याशी तिचे लग्न झाले होते आणि ती आर्यनची मोठी बहीण देखील होती, सावत्र बहीण. पण त्यांचे नाते होते तरीही अवंतिका नेहमीच तो विषय टाळायची. पण कदाचित नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एके दिवशी ती हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अचानक बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. डॉक्टर अदितीने तिच्यावर काही चाचण्या केल्या आणि जेव्हा तिने रिपोर्ट्स पाहिले तेव्हा ती थक्क झाली. ज्या मुलीला तिने साधे आणि निरागस मानले होते, तिच्याबद्दलचे सत्य इतके खोलवर उघड झाले होते की तिचा स्वतःचाही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तिच्या मनात राग दाटून आला, जणू काही तिच्याच घरात तिच्या डोळ्यादेखत एक मोठे रहस्य लपवले जात होते. "सांग, तू कोण आहेस आणि तू काय करतेस?" डॉक्टर अदिती राजपूतने तिला पहिल्यांदाच कठोरपणे विचारले. अवंतिका शर्मा फिकट चेहऱ्याने आणि डोळ्यात अश्रू घेऊन शांतपणे बसली होती. तिचे हात प्रचंड थरथरत होते. मी
मी तुला काहीतरी विचारते अवंतिका, अदिती पुन्हा मोठ्याने म्हणाली. यावेळी तिने हळूच मान वर करून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, मी एक प्रतिष्ठित मुलगी आहे, माझा कोणताही वाईट व्यवसाय नाही. हे ऐकून अदितीने रिपोर्ट्स तिच्यासमोर ठेवले आणि रागाने म्हणाली, तू प्रेग्नेंट आहेस. तू लग्नाशिवाय बाळाला जन्म देणार आहेस आणि स्वतःला प्रतिष्ठित म्हणतेस. हे ऐकून अवंतिका स्तब्ध झाली. तिची नजर रिपोर्ट्सवर खिळली होती. तिला विश्वासच बसत नव्हता. हे कसे शक्य आहे? ही तिची शिक्षा होती का? तिने आपला चेहरा हातांमध्ये लपवला आणि मोठ्याने रडू लागली. आता तिला जायला कुठेही जागा नव्हती. कोणाचाच आधार नव्हता. या अवस्थेत ती कुठे जाणार होती? आदिती काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. मग तिचे हृदय द्रवले. ती पुढे आली, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, तुझं लग्न झालंय का? जर तू संकटात असशील तर तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. काही क्षणांच्या शांततेनंतर अवंतिका थरथरत्या आवाजात म्हणाली, हे बाळ आर्यन राजपूतचं आहे, तुमच्या भावाचं. हे ऐकून अदिती थक्क झाली आणि एकदम खुर्चीवरून उठून उभी राहिली. क्षणभर तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. तुला माहीत आहे की तू तू काय म्हणत आहेस? ती रागाने म्हणाली. पण अवंतिकाने हिंमत एकवटली आणि म्हणाली, मी खोटं बोलत नाहीये. मी तुमचा भाऊ आर्यन राजपूतची बायको आहे आणि हे बाळ त्याचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कोणाकडेही घेऊन जा आणि त्यांच्यासमोर विचारा, मी तुम्हाला तेच सांगेल. तिचा आवाज थरथरत होता, पण सत्य स्पष्ट होतं. आमचं लग्न महिन्यापूर्वीच ग्रँड हॉटेलमध्ये झालं. लग्नानंतर त्याने मला एका रात्रीसाठी स्वतःजवळ ठेवलं आणि मग निघून गेला. तो म्हणाला की हा सगळा सूड होता. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. तिची अवस्था आणि तिच्या शब्दातील सत्य तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. डॉक्टर अदिती राजपूत यांना जणू कोणाचा तरी श्वासच थांबला आहे असं वाटलं. त्या क्षणी पूर्णपणे सुन्न झाल्या. अवंतिका शर्मा रडतच राहिली. त्यानंतर माझ्या भावांनी आणि वडिलांनी मला स्वीकारायला नकार दिला. त्यांनी मला एका खोलीत कोंडून ठेवलं, जेणेकरून मी हळूहळू मरेन. त्यांना मला उपाशी आणि तहानेमुळे मारायचे होते. पण मी कसे तरी तिथून निसटले आणि पुन्हा त्याच हॉटेलमध्ये परत आले. इथे तुमच्या भावाच्या पाया पडावे, जेणेकरून त्याने माझा स्वीकार करावा. तो इतका नीच निघेल हे मला कसं कळणार होतं? असं म्हणत ती थकून खुर्चीवर बसली. जणू काही तिच्याकडे बोलायला काहीच उरलं नव्हतं. आधी तिला माहीत होतं की ती आर्यन राजपूतची बहीण आहे, तरीही तिने स्वतःला सावरलं आणि कठोरपणे विचारलं, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? अवंतिकाने लगेच आपला मोबाईल फोन पुढे केला. त्यात आमचे सगळे चॅट्स आहेत आणि गुपचूप काढलेले काही फोटोसुद्धा आहेत. माझ्याकडे लग्नाचं प्रमाणपत्र नाही, पण तरीही तुझा विश्वास बसत नसेल तर तुम्ही या मुलाची DNA चाचणी करून घेऊ शकता. आदिती शांतपणे ऐकत होती. तिच्या भावाचं संपूर्ण आयुष्य तिच्या डोळ्यासमोर तरळून गेलं. 6 बहिणींमधला एकुलता एक भाऊ, जो कोणाशीही कधी भेदभाव करत नसे, जो आपल्या बहिणींवर नेहमी जीवापाड प्रेम करायचा, ज्याचं व्यक्तिमत्व इतकं विश्वासार्ह होतं की कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत होतं. तोच आर्यन इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो का? तिच्या समोर बसलेली अवंतिका इतकी निरागस दिसत होती की ती कधी कोणाच्या मागे लागेल यावर विश्वास ठेवणे कठीण होतं. तिची अवस्थाच सांगत होती की तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. दरम्यान आर्यन 2 आठवड्यात परदेशातून परतला. पण यावेळी त्याने त्या मुलीला शोधण्यासाठी सर्वत्र शोध घेतला, पण ती त्याला सापडलीच नाही किंवा तिची एक झलकही दिसली नाही. स्थानिकांनी आर्यन राजपूतला सांगितले होते की तिच्या भावांनी आणि वडिलांनी अवंतिका शर्माला ठार मारले आहे. हे ऐकून त्याने रागाने जगदीश शर्माची कॉलर पकडली. तुमची मुलगी कुठे आहे मला सांगा. तो अजूनही तिला तुमची मुलगी म्हणत होता. जगदीशने थंडपणे उत्तर दिले, ती मेली आहे. हे ऐकून आर्यन आतून हादरून गेला. हे कसे शक्य आहे हे त्याला समजत नव्हते. त्याने सुडासाठी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते, तिला मारण्यासाठी नाही. पण सत्य हे होते की ज्या दिवशी आर्यनने तिला नाकारले आणि तिचे प्रेम आणि विश्वास तोडला, त्याच दिवशी अवंतिका मरण पावली होती. तिच्या कुटुंबाने आपला मान राखण्यासाठी तिच्यात आपल्याला काहीही रस नसल्याचा दावा केल्यामुळे ती मेल्याची अफवा संपूर्ण परिसरात पसरली. लोकांनी असाही अंदाज लावला की कदाचित तिच्या वडिलांनी आणि भावांनी तिला मारून कुठेतरी पुरले असावे. दरम्यान अवंतिका आपल्या खचलेल्या अवस्थेत कुठेतरी गायब झाली आणि आर्यन पश्चातापाने जळत राहिला. अवंतिका जिवंत होती आणि डॉक्टर अदिती राजपूतने तिला 3 महिने आपल्या जवळच ठेवले. हळूहळू तिने तिच्या मनातील भीती दूर केली, तिला बळकट केले आणि तिचे संपूर्ण रूपांतर केले. जोपर्यंत ती एक नवीन, अधिक कणखर स्त्री म्हणून उदयास येण्यास तयार झाली नाही, तोपर्यंत तिने हे कोणापासूनही लपवून ठेवले. चांगले कपडे, योग्य काळजी आणि मातृत्वाच्या तेजाने तिला आणखी सुंदर बनवले होते. हे सर्व एका योजनेचा भाग होते. एके दिवशी आदितीने तिला बोलावले आणि दुसरीकडे आर्यन राजपूतलाही तिथे यायला सांगितले. अवंतिकाच्या ओठांवर एक खोल, रहस्यमय हास्य पसरले. आर्यन राजपूत आत येताच
तिने कॅमेऱ्याकडे पाहिले. अवंतिका शर्मा दाराकडे जात असतानाच आर्यन राजपूत तिथे आला. त्या क्षणी डॉक्टर अदिती अत्यंत व्यावसायिक हास्याने रिपोर्ट्सकडे पाहत म्हणाली, सर्व काही व्यवस्थित आहे. अल्ट्रासाऊंडनुसार मुलगा आहे. फक्त स्वतःची चांगली काळजी घ्या. तोपर्यंत आर्यन आत आला होता. त्याच्या बहिणीसमोर बसलेल्या मुलीकडे त्याचे लक्ष गेले नव्हते, पण त्याने अदितीला बोलताना ऐकले होते. अवंतिकाने हलकासा सुस्कारा सोडला. ती हसली. तिने तिची फाईल उचलली आणि चालू लागली. तो तिच्या मागे काही पावलांवर उभा होता आणि आर्यनला पाहता क्षणभर सर्व काही गोठून गेले. तिच्या डोळ्यातील चमक नाहीशी झाली होती आणि तिचा चेहरा बदललेला दिसत होता. दुसरीकडे आर्यन आता पूर्णपणे तिच्याकडेच पाहत होता. तिला पाहताच तो थिजून गेला. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या त्या सुंदर मुलीला पाहून क्षणभर तो स्तब्ध झाला. त्याची नजर तिच्या हातातल्या फाईलवर रेंगाळली आणि काही सेकंद तिथेच निघून गेले. मग तो अदितीकडे वळला आणि त्याने विचारले, ही कोण आहे? अदिती हसली. ही माझी पेशंट आहे. ती प्रेग्नेंट आहे. कृपया बसा. पण अवंतिका थांबणाऱ्यांपैकी नव्हती. ती रागाने निघून गेली. आर्यन लगेच तिच्या मागे गेला. तिचा हात पकडण्यासाठी पुढे सरसावला, पण अवंतिकाने पूर्ण ताकदीने तो झटकून टाकला. खबरदार, मला स्पर्शही करू नकोस. आर्यन हताशपणे तिच्याकडे पाहतच राहिला. हे माझं बाळ आहे. त्याला वेड लागल्यासारखं वाटलं, कारण तिच्या पोटातलं बाळ त्याचं होतं आणि विशेष म्हणजे तो मुलगा होता. तोच मुलगा ज्याच्यासाठी त्याचे वडील महेंद्र राजपूत यांनी 2 स्त्रियांशी लग्न केले होते आणि त्यांनी दोन्ही स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. एक आर्यनच्या आईचं आणि एक अदितीच्या आईचं. अवंतिका रागाने म्हणाली, हा फक्त माझा मुलगा आहे आणि आणि जो कोणी माझ्या जवळ येईल किंवा त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करेल तर खबरदार, माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. तिचा आवाज धारदार होता, जणू एखादी टोकदार वस्तू तिच्या आरपार घुसावी, आणि ती त्याला तिथेच सोडून पुढे निघून गेली. आर्यन अदितीकडे परत आला आणि रागाने म्हणाला, ती मुलगी कोण आहे हे तू मला सांगशील का? ती कुठे राहते? तू तिला किती दिवसांपासून ओळखतेस? अदितीने छातीवर हात बांधले आणि शांतपणे म्हणाली, तू मला सांगशीलच. ती मुलगी कोण आहे जिच्या मागे तू वेड्यासारखा लागला आहेस? आर्यन विचार न करता म्हणाला, ती माझी बायको आहे अदिती. सगळ्यांनाच धक्का बसला असता, पण त्याने आधीच कबूल केले होते. तो इतके दिवस वेड्यासारखा तिचा शोध घेत होता आणि आता ती तिथे आली होती, तर तो स्वतःला कसा थांबवू शकणार होता? तो पश्चाताप आणि वेदना या दोन्हींनी भरलेला होता. जेव्हा त्याची आई शारदा देवी यांना सत्य कळले तेव्हा त्याही हादरून गेल्या. आदिती पुढे म्हणाली, ती जगदीश शर्माची मुलगी आहे मम्मी. त्याच माणसाने ज्याने तुमचा विश्वासघात केला, ज्याने नानाजींकडून पैसे घेऊन महेंद्र राजपूत सारख्या माणसाशी तुमचं लग्न लावून दिलं. अनेक वर्षापूर्वी हे घडले होते. त्यांच्या वाड्यातील मुलगी शारदा देवी तिथे काम करणाऱ्या जगदीश शर्माच्या प्रेमात पडली. जेव्हा त्यांचे प्रेम शिगेला पोहोचले तेव्हा तिच्या वडिलांना हे कळले. त्यांनी जगदीश शर्मासमोर पैसे ठेवले आणि त्याला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले. त्याने पैसे घेतले आणि तो कायमचा गायब झाला. त्या एका चुकीचा शारदा देवीला शिक्षा मिळाली. महेंद्र राजपूतची दुसरी पत्नी म्हणून तिचं लग्न लावून देण्यात आले, जिथे तिला आयुष्यभर टोमणे आणि अपमान सहन करावा लागला. त्याच जुन्या सुडाच्या भावनेने प्रेरित होऊन आर्यन राजपूतने हे गुन्हे केले, ज्यासाठी त्याला आता शिक्षा मिळत होती. तो रात्रंदिवस अवंतिका शर्माच्या दारावर येत असे, पण ती इतकी हट्टी झाली होती की ती दार उघडून त्याच्या चेहऱ्याकडेही पाहत नसे. त्या दिवशी ती तपासणीसाठी रुग्णालयात आली होती. तेव्हा आर्यन तिला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेला. त्याला फक्त तिच्याशी बोलायचे होते. तो तिला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेला. तिच्यासमोर बसला आणि म्हणाला, मी माझी चूक कबूल करतो. मी तुला चापट मारली. मला तसं करायला नकोच होतं. तुझी इच्छा असेल तर तू मला मारूही शकतेस, पण सगळं विसरून जा. हे ऐकून अवंतिकाने त्याला जोरात एक थप्पड मारली. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी आर्यनवर हात उचलला होता. ती रागाने म्हणाली, मी तुला एकदा नाही तर 1000 वेळा चापट मारली तरीही मी तुझ्या इतकी नीच पातळी गाठू शकत नाही, आर्यन राजपूत. तिने त्याची कॉलर पकडली आणि सिंहिणीसारखी गर्जना केली. तिच्या मनात त्याच्याबद्दल आता किंचितही प्रेम उरले नव्हते. दरम्यान डॉक्टर अदिती राजपूतला आधीच कळले होते की आर्यन तिला घेऊन गेला आहे, म्हणून तिने घरातील सर्वांना सांगितले आणि स्पष्ट केले की जर त्याने अवंतिकाला ताबडतोब सोडले नाही तर ती पोलिसात तक्रार दाखल करेल. त्याच्याकडे फक्त संध्याकाळपर्यंतची वेळ होती आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत अवंतिका शर्माला समजावून सांगायचे होते. अवंतिका रागाने म्हणाली, आधी तू माझ्यावर प्रेम करण्याचे नाटक केलेस, मग माझा अपमान करून मला एकटे सोडलेस आणि आता तू माझी माफी मागायला आला आहेस? नेहमी क्षमा मिळत नाही, कधी कधी शिक्षा मिळते, आर्यन राजपूत. आणि तुझी शिक्षा ही आहे की तू आयुष्यभर यातना भोगशील. ती मोठ्याने ओरडत होती. आज तिला त्याची भीती वाटत नव्हती. आज ती स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र होती. जरी त्याने तिला ठार मारले तरीही
तिने हार मानली असती, पण ती हार मानायला तयार नव्हती. आर्यन तुटकपणे म्हणाला, "मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, पण मी ते प्रेम सुडाच्या आगीत जाळून टाकलं." आज तो तितकाच हतबल होता, जितकी काही महिन्यांपूर्वी अवंतिका त्याच्यासमोर उभी होती. दरम्यान डॉक्टर अदिती राजपूतने पोलिसात तक्रार दाखल केली होती की लग्नाचे आमिष दाखवून फसवलेल्या एका गर्भवती महिलेचे आता अपहरण करून तिचा छळ केला जात आहे. अवंतिका रागाने म्हणाली, "मी तुझ्या प्रेमाला शाप देते." आर्यनने तिला पकडून मिठी मारली. "माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी तुझी प्रत्येक जखम बरी करेन. फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव." तो तिच्यासमोर गुडघे टेकून बसला. आज ज्या मुलीला त्याने तोडले होते तीच त्याचा अपमान करत होती. काही क्षणांच्या शांततेनंतर अवंतिका म्हणाली, "ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवेन, पण एका अटीवर. पुढच्या 2 तासात तू शहरातील तुझे दोन्ही कारखाने माझ्या नावावर हस्तांतरित कर. बाळाच्या जन्मानंतर मी ते त्याच्या नावावर हस्तांतरित करेल, हे माझं वचन आहे." तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. तिचे पुरेसे धैर्य गोळा करून आर्यनसमोर बसून एक अट घातली. आर्यन लगेच म्हणाला, "ठीक आहे, तू म्हणशील तसं मी करेन, पण त्यानंतर तुला माझ्या बाजूने साक्ष द्यावे लागेल. पोलिसांनी मला पकडले तरी तू कोणत्याही परिस्थितीत आदितीला चुकीचे सिद्ध करशील." अवंतिकाने त्याला 2 तास दिले. त्या 2 तासात आर्यनने असंख्य फोन केले, खूप धावपळ केली आणि अखेरीस 2 तासात सर्व कागदपत्रे तयार झाली. जाताना तो थंडपणे म्हणाला, "लक्षात ठेव, जर तू माझ्या विरोधात जाण्याचा किंवा मला अपूर्ण सोडण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला कधीही घटस्फोट देणार नाही. तू तू आयुष्यभर माझ्या नावावर जगशील." आर्यन राजपूत तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला आणि मग पेन उचलून कागदपत्रांवर सही केली. "शहरातील दोन्ही कारखाने आता तुझे आहेत. आता म्हण की तू मला माफ केलेस आणि आता म्हण की तू माझ्यासोबत राहायला तयार आहेस." अवंतिका शर्मा मान खाली घालून गप्प उभी होती. तेव्हा त्याने तिला पकडून जवळ ओढले आणि "माझं तुझ्यावर प्रेम आहे," असे म्हणत तिच्या कपाळावर आणि गालावर चुंबन घेऊ लागला. खरं तर तो तिच्यावर प्रेम करत होता, पण त्याला त्या प्रेमाची परतफेड करायची नव्हती. तिला आगीत फेकल्यामुळे तिला जेवढा त्रास झाला होता तेवढाच त्रास त्यालाही झाला होता. अवंतिका सहज म्हणाली, "मला वाड्यात घेऊन चल." तो लगेच गाडीकडे निघाला आणि तिला वाड्यात घेऊन आला. तो संपूर्ण रस्त्याभर गोड गोड बोलत होता, पण ती गप्पच राहिली. अधूनमधून नाईलाजाने हलकेच हसत होती. तिच्या हृदयाला अजूनही तेच मान्य नव्हते. एवढं सगळं सहन केल्यानंतर पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं सोपं नसतं. ते वाड्यात पोहोचताच महेंद्र राजपूत रागाने त्याच्याकडे आला. "तुझ्या कृत्यामुळे किती समस्या निर्माण झाल्या आहेत याची तुला कल्पना तरी आहे का? पोलीस तुला शोधत आहेत, लोक कुजबुजत आहेत. तुझं डोकं फिरलंय का?" आर्यनने त्याच्या मागे उभ्या असलेल्या अवंतिकाकडे पाहिले आणि म्हणाला, "मी वेडा नाही बाबा. मी तिला माझ्यासोबत आणले आहे. ती माझी पत्नी आहे, माझ्या मुलाची आई. ती आता आपल्यासोबत इथेच राहीन. सगळं काही ठीक होईन बाबा, फक्त विश्वास ठेवा." त्याने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढले. घरातील प्रत्येक जण जणू काही एक तमाशा पाहत असल्यासारखे उपस्थित होते. तेवढ्यात डॉक्टर अदिती राजपूत पुढे आल्या आणि त्यांनी प्रेमाने तिचा हात धरला. पण अवंतिकाने क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिले आणि हळूच तिचा हात सोडवून घेतला. त्याचवेळी पोलीस घरात दाखल झाले. त्याने त्याच्या गरोदर पत्नीचे अपहरण करून आणि तिच्यावर जबरदस्ती केली होती आणि त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल होणार होती, अशी बातमी पसरल्यामुळे पोलीस तिथे पोहोचले होते. इन्स्पेक्टर येताच म्हणाले, "राजपूत साहेब, आम्ही चौकशीसाठी आलो आहोत." आर्यनने नम्रपणे उत्तर दिले, "तुम्ही माझ्या पत्नीला विचारू शकता. हा सगळा एक गैरसमज आहे. आम्ही दोघेही अगदी ठीक आहोत." इन्स्पेक्टरने अवंतिकाकडे पाहिले. "ते खरं सांगताय का? तुम्ही तुमच्या मर्जीने त्यांच्यासोबत होत्या का?" डॉक्टर अदिती राजपूत तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होत्या. अवंतिकाने हळूच मान वर केली, किंचित हसली आणि म्हणाली, "नाही. त्याने मला माझ्या इच्छेविरुद्ध त्याच्या फ्लॅटवर नेले आणि माझे म्हणणे बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला." हे ऐकून आर्यन राजपूत पूर्णपणे थक्क झाला. अवंतिका शर्माने त्याच्याविरुद्ध एक अत्यंत कठोर जबाब दिला होता. तिने केवळ पोलिसांना सत्यच सांगितले नाही, तर लग्नानंतर आर्यनने तिला सोडून दिल्याचेही स्पष्टपणे सांगितले होते. जो माणूस एकदा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, त्याच्याकडून पुन्हा कोणतीही आशा बाळगणे मूर्खपणाचे आहे, हे अवंतिकाला आता समजले होते. तिचे आयुष्य आणि तिच्या मुलाचे आयुष्य तिने ते कसे हाताळायचे याची आधीच योजना आखली होती. तिला आता कोणताही पश्चाताप नव्हता, अजिबातच नाही. तिने आर्यनकडे किंचित हसून पाहिले आणि म्हणाली, "आता पुढच्या कागदपत्रांवर सही करायला तयार व्हा मिस्टर राजपूत. ही घटस्फोटाची कागदपत्रे आहेत." आज तिचा सूड पूर्ण झाला होता. तिने जे दुःख सहन केले होते तेच दुःख आता त्याला भोगावे लागणार होते. ती पूर्वीसारखी नाजूक मुलगी राहिली नव्हती. डॉक्टर अदिती राजपूत पुढे आल्या आणि त्यांनी हसून तिला मिठी मारली. "आयुष्य इथे संपले नव्हते.
तर एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली होती. तिच्या मनात अजूनही आशेचा एक अस्पष्ट किरण होता, जो तिला प्रत्येक अंधारातून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत होता. तिला आपले संपूर्ण आयुष्य एकटीने दुःखात आणि एकटेपणात घालवण्याची गरजच नव्हती, कारण या जगात कुठेतरी नक्कीच कोणीतरी असेल, जो तिला समजून घेईन, तिच्या जखमा जाणेन, तिची काळजी घेईन आणि तिचे तुकडे पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करेन. कदाचित काळासोबत तिला असा कोणीतरी भेटेल, ज्याचे खरे प्रेम तिला तिचे सर्व दुःख विसरण्यास आणि पुन्हा एकदा हसायला, जगायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकण्यास मदत करेन.